बघा असं चालू रस्त्याने. त्या कंटिन्यू वर त्याचा इथं वर आहे रेणुका मातेचा घाट. आणि घाटामध्ये बघा कशी लोक राहत असतील, कारण वर मंदिर आहे आणि मंदिर तिथे बांधलेलं आहे गाई असे तऱ्हेने सध्या आहे. समोर महादेव आहे, महादेवाला पूर्ण वेळा घातलेला नवाबाचं वर हे आहे पंडित. समोर महाराज आंघोळ करतात पाण्याचं आहे बघा, ते काहीतरी ही आपली सायकल आहे अशी. असं वर चालू आहे घाटाच्या रेणुका मातेचं हे समोर सायकल. आणि ही अशी आहे आपली सायकल. सायकलमध्ये थांबले घाटामध्ये. जबरदस्त काय काय सगळं जरा हे करा जरा हे बघा दिसतंय तुम्ही बघू शकता एरिया सगळं घाटाच्या कडेकडे सगळं हे वगैरे आहे. घाटाच्या कडेकडे घाटाच्या चढताना नेहमीपर्यंत पूर्ण वाळलेलं आहे. तिथून सगळं हे वगैरे दिसतं तुम्ही बघू शकता. आणि हे हा हे म्हणजे वर आहे समोर हे आहे मंदिर आहे तिथंसं. आणि आता वर घाटात वर चाललोय. आणि घाट शिक्षण असण्यामध्ये थोडंसं हे राहणार की पावसाचं थोडं पाणी बिणं असणार मिळतो काहीतरी असणार घाटामध्ये असं तरी काहीतरी आहे भावना. तुम्हाला चांगली चांगली व्हिडिओ दाखवायला बरं वाटतं की तुम्ही फॉलोच करत नाही. फॉलो तर करत जावा भाऊ असं घाटातून चाललं हे पण माझ्या सायकलीवर समोरचे भाऊ आले ते असं तरी काहीतरी आहे भावना. सायकल यात्रा करणं सोपं नसतं, कारण त्याला घाट चढ उतारा हे समोर जावं लागतं आपल्याला असं तरी आहे. हर हर महादेव रामकृष्ण हरी. माहूरगड आहे, माहूर गाव आहे. तो कुठं आले माझ्या पण मला पण कल्पना नाही बरं का. मला वाटतं असं आलो आहे समोरचं घाट आहे, समोरचं घाट वाटतं तिथं खाली उतरली खाली आलो आहे. इकडे आपल्या जायचं इकडे मला बहुतेक तिकडं समोर आहे ना समोर जायचं आहे बहुतेक. नमस्कार नमस्कार हर हर महादेव. तर आजचा हा प्रवास हा कठीण आहे. तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील रेणुका मातेचं आज दर्शन घेणार आहोत आणि त्याची माहिती पण आपण देणार आहोत. तत्पूर्वी सध्या आपण घाटातून चालू आहे आणि चला तर मग थेट जाऊया. रेणुका मातेकडे जाण्यासाठी तुम्हाला नांदेडवरून यावं लागते. तसेच यवतमाळवरून पण येऊ शकता आणि धानोड्या या गावातून तुम्ही रेणुका मातेकडे यायला सुरुवात करू शकता. बस अवेलेबल आहेत, बस आहेत, पुन्हा पिकअपसुद्धा आहेत. रेणुका मातेपर्यंत मंदिरापर्यंत जायला सुद्धा गाड्या आहेत. काही जणांचं म्हणणं आहे ह्याला फिल्टर वापरला आहे, तर हा फिल्टरचा नाही. ह्या व्हिडिओत साध्या व्हिडिओतून घेतला आहे बघा, लक्षात घ्या. व्हिडिओ काढताना व्हिडिओ हा साधा घेतला आहे, फिल्टरचा उपयोग नाही. हिरो फिल्टरचा उपयोग नाही केला बरं का, लक्षात घ्या. त्याने हे तसं दिसतंय असं तरी. धानोरे गावातून येत असाल तर तुम्हाला सुरुवातीला नदी लागेल. नदी पास केल्यानंतर तुम्हाला घाट लागेल. घाटामध्ये येत असताना जपून या, पावसात धबधबे वाचतात, डोंगरदऱ्या कोसळण्याची शक्यता आहे. शिवाय शक्यता चांगली आहे. उन्हाळ्यात म्हणजे ऊन जास्त असतं पण झाडे वाळे असतात असं तरी घाट आहे. त्याच्यानंतर वर आल्यानंतर माहूर गाव लागत.
हे समोरच तुम्हाला माहूर गाव दिसतंय. पलीकडे पुन्हा ती डोंगरदरी आहे. आज शनिवार असल्यामुळे गर्दी असणार आहे. असं त्याने काय आहे नजाराला. आता वर जाऊन जायचं आहे. तसं आपलं सातारा जिल्ह्यातलं सज्जनगड आहे, तसंच ह्या टाईपमध्ये असा घाट आहे असं माझं मत आहे बरं का. हा बस्ट म्हणजे वाकडी तिकडे वळण आहे, जरा जपून वाहन चालवा. ह्या हेल्मेटचा सुद्धा वापर करा, त्याची मी दृष्टी देतो. पुढं माहिती सांगतो तुम्हाला नको माझी काय काय पूर्ण ते आहे. आता कोण आहे सुरुवातीला मंदिराची किस्सा आहे हे पण सांगतो. असं म्हणणं होतं की भाऊ तुम्ही पेढा घ्या आणि दिवेला वाहा. हा एकूण सुद्धा एक रस्ता आहे. दोन्हीकडे ह्याला वाटतं मला 2-3 ठिकाणी रस्ता आहे. आणि आता सध्या उन्हाळ्यामध्ये जंगलच्या घाट तुम्हाला माहिती आहे. उन्हाळा म्हणजे पुन्हा हे टापलेलं आहे, वाळलेलं असतं. कधी हे डोंगर दिसते फक्त असं त्याने काहीतरी आहे हे याचं नियोजन करतोय. सायकल करणं सोपं नाही, व्यवस्थित चाला. हे रेणुका माता मंदिर आहे हे आपलं. हे असं नियोजन आहे. माकडापासून सावधान असं सांगितलं. उगा माकडं इकडे सगळं डोंगरच येतं. आणि हा डोंगरातून विषय घेण्याचं एकच वर्धन कारण होतं की आपण पशुपतीनाथ सायकलला पशुपतीनाथला जाणार आहे, त्यासाठी हा चढचं काम घेण्याचा प्रयत्न केला आहे. रेणुका दर्शन होईल आणि थोडंसं पायाचं व्यायाम पण होईल. या दिवशी कोणी नियोजन घेतलं ठीक आहे.